जाणार आहोत अवसरी बुद्रुक या ठिकाणी. आणि ह्या ठिकाणी पाहू शकतो आपण हा जो फेस आहे हा सकाळपासून गेले 9 वाजल्यापासून या ठिकाणी हा फेस आहे. खरं तर या ठिकाणचे असणारे जे हिंगे आहेत त्यांना अटक केलेलं आहे आणि ह्याच ठिकाणी त्यांचं वरती काय त्यांचं घर आहे आणि त्या ठिकाणी हे कुठलं ते केमिकल असेल हे बघू शकतो आपण. हे दूध आपण म्हणजे ही जनता हे दूध पित होती. हे बघा हे दूध अशा प्रकारचे दूध जर पित असेल तर ही किती मोठी शोकांतिका आहे. आणि भारतातील सगळ्यात मोठी कारवाई आज या ठिकाणी झालेली काल मंचरमध्ये. आणि त्याचे जे काही पुरावे आहेत ते नष्ट करण्याचं काम चालू आहे. खरं तर योग्य तपास होईल का ही सगळ्यात मोठी शोकांतिका या ठिकाणी आहे. या ठिकाणी काय नागरिक आहेत, नक्की काय समस्या होत्या काय सांगाल आपण? हे जे या ठिकाणी जो फेस आलेला आहे काय सांगाल याबद्दल आपण? आता 2-3 दिवस झाले पाऊस चालू इथं. हां. आणि याच्या आधी कधी असा फेस वगैरे दिसला नव्हता आपल्याला इथं. आमचा बैलांचा गोठा इकडं पाठीमागे, त्याच्यामुळे आम्ही कंटिन्यू जात येत असतो. याच्या आधी पाणी आलेली हे केमिकलचंच असणार आहे काहीतरी 100%. 100% फार त्याच्यात काही वादच नाही, कारण याच्या आधी कधी दिसले हे कुठून येते पाणी कुठून येते वरून? पाणी तिकडं एक रोड आहे आपला, मेन रोड आहे अवसर इकडे येतो ना रोड, त्याच्या तिथं हा वडा इकडे खाली येतोय. वरतून टाकलं असतं तर काही तिकडे टाकणार नाही रोडवरून, इकडं पुढं मोठं माळराणीमध्ये इकडून टाकलेलं असणार आहे ते 100%. 100%. 100% या ठिकाणी आधी असं कधी दिसलं तुम्हाला? कधीच नाही. आजूबाजूची लोक वस्ती इथं सगळ्यांना विचारा, कधीच कोणाला असा फेस दिसलेला नाही. आज पहिल्यांदाच दिसलंय. तुम्ही दूध पिताय का? हो, विकतचं दूध पितोय मी, पिशवीतलं. मग काय आता हे बघून आता काय आता आरोग्य चेकिंग करून घ्यावं, आपली आरोग्य तपासणी असं वाटते मला. भरपूर दिवस झाले मी विकतचं दूध पितोय आता. आपण पाहिलं या ठिकाणी बघा हे सगळा फेस हा आणि ह्या प्रकारचं हे दूध आपण म्हणजे जे काय लोक पित होती, किती मोठे भयानक कृत्य हे. आणि खरं तर याच्यामध्ये बडे बडे मासे देखील याच्यामध्ये अडकणार आहे अशी म्हणजे लोकांची हे माहिती आहे. आणि खरं तर अनेक ठिकाणी जे काही डेअऱ्या असतील, जे काही दूध संकलन केंद्र असतील ते देखील याच्यामध्ये अडकायची शक्यता आहे. म्हणून काहीतरी हे पुरावे नष्ट करायचं काम या ठिकाणी चालू आहे असं काय आपल्याला वाटत असेल. दुसरा एक विषय याच्यामध्ये असा होता की आपण दुपारी जी बातमी केली वैभव हांडे म्हणून, त्या वैभव हांडेवरती आष्टी या ठिकाणी फेब्रुवारीमध्ये एक गुन्हा दाखल झाला होता आणि त्यामध्ये तिथून तो फरार आहे. तरी पण देखील तो हे कृत्य करत होता. म्हणजे किती मोठी त्याची डेअरिंग म्हणावं लागेल की हे सगळं कृत्य करताना. खरं तर ही जे काही घटना आहेत ह्या सगळ्या हे जे केमिकल आपण पाहू शकतो सगळं हे, आणि याच्यामार्फत हे दूध बनत होतं. गेले 9 वाजल्यापासून हा पेस्ट दशीन तास दिसतो आपल्याला. तर हे अशा प्रकारे दूध बनत होतं या ठिकाणी. आणि खरं तर आपल्याला पुढची जी काही कारवाई आपण ती पाहणार आहोत या ठिकाणी जुन्नर डायरी.